बघणार आहोत हिंगोली जिल्ह्यातील कारवाडी ग्रामपंचायतीतील एक खळबळजनक प्रकरण. ग्रामपंचायत कारभारात झालेल्या कथित बेकायदेशीर विरोधात ग्रामपंचायत सदस्य सौ मंदाकिनी बालाजी टोपे यांनी थेट विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. सौ टोपे यांनी आरोप केला आहे की ग्रामसेवक आणि सरपंच यांनी विशेष ग्रामसभा ही बनावट दस्तऐवजावर आधारित केली असून गावकऱ्यांचे फसवणूक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार सध्या छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात प्रलंबित आहेत. पाहूया. नमस्कार, मी अनिल दानके. आपण सध्या विभागीय कार्यालय छत्रपती संभाजी येत आहोत. या ठिकाणी कार्यालयासमोर एक महिला आमरण उपोषण करत आहेत. नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांच्यासोबत बोलूया. हिंगोली येथील सौ मंदाकिनी बालाजी टोपे या महिला आपल्या विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. बोलूया त्यांच्यासोबत. ताई, काय मागण्यात आहे तुमच्या? आमचं प्रकरण बोला बोला, काही नाही, बिनधास्त बोला. काय मागणं तुमच्या? आम्ही ग्रामपंचायत कार्यालय कारवडी तालुका जिल्हा हिंगोली इथून आलेलो होतो. आमचं ग्रामसभेचं प्रलंबित प्रकरण माननीय विभागीय आयुक्तांकडे प्रकरण चालू होतं. तर ते प्रकरण निकाली काढण्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलो होतो. साहेबांनी आम्हाला तत्काळ म्हणजे 15 दिवसात प्रकरण निकाली काढून असं आश्वासन दिल्यामुळे आम्ही आजचं उपोषण स्थगित केलेलं आहे. उपोषण स्थगित केलं आणि त्याने तुम्हाला आश्वासन दिलं 15 दिवसामध्ये? हो, त्यानं आम्हाला आश्वासन दिलं की 15 दिवसात तुमचं प्रकरण, ती तारीख पुढे दिली होती मागं घेऊन. 30 जूनची आम्हाला तारीख दिली होती. ती प्रकरण ती 15 दिवसात तारीख घेऊन. प्रकरण काय होतं? प्रकरण बोगस ग्रामसभा घेतली होती. कशा पद्धतीने? ग्रामसभा घेतलेली नव्हती. ग्रामसभा घेतली नाही त्यांनी? घेतली नाही, पण त्यानं दाखवली बोगस की घेतली म्हणून सभा ग्रामसभा. ती ग्रामसभा घेतलीच नव्हती. म्हणजे गावामध्ये ग्रामसभा घेतली नाही, त्यांनी फक्त दाखवली कागदपत्र, ग्रामसभा झाली. ग्रामसभा झाली म्हणून कागदोपत्री दाखवत होतं. आणि अहवाल पण स्पष्ट आहे की नियमानुसार ती ग्रामसभा घेतली नाही, स्पष्ट अहवाल आहे. त्यामुळे ती प्रलंबित प्रकरण असल्यामुळे आता हे प्रकरण लवकरात लवकर निर्णय काढतो म्हणले. हे आश्वासन दिल्यामुळे आम्ही आजचं उपोषण स्थगित केलेलं आहे. यांचं असं म्हणणं आहे की हिंगोलीतील काय ग्रामपंचायत कारवाडी येथील ग्रामसेवक सरपंच यांनी बोगस ग्रामसभा घेतली असं यांचं म्हणणं आहे.